नमस्कार. आपण 9व्या अध्यायातले 17 श्लोक मागच्या भागात पाहिले. आज पुढचे 17 श्लोक बघणार आहोत. वैदेही देशपांडे आहेत आपल्याकडे आणि पुढचे 18व्यापासून 34पर्यंत हे श्लोक आजच्या ह्या भागात आपण बघणार आहोत. करायची सुरुवात मग वैदेही. 18वा श्लोक आणि त्याच्या पुढचे तर आहेत ते 4 ओळीचे दोन श्लोक आहेत. पहिला श्लोक सांगते. गतिर्भर्ता प्रभु साक्षी गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं सुहृत् निवास शरणं सुहृत् प्रभवः प्रलयस्थानं प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. निधानं बीजमव्ययम्. पूर्ण. गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं सुहृत्. गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणं सुहृत् प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. बरोबर. पुढचा श्लोक 19वा श्लोक. तपाम्यहमहं वर्षं तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च. निगृह्णाम्युत्सृजामि च. थोडा अवघड शब्द आहे पण तू छान म्हणतेस. हां. तपाम्यहमहं वर्षं तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च. निगृह्णाम्युत्सृजामि च. व्हेरी गुड. सुंदर. गृह्णामी त्याच्यामध्ये आपण ह आधी म्हणायचा. हच्या पोटामध्ये न आहे त्यामुळे म्हणताना निगृह्णामी. बरोबर वैदेहीने छान म्हटले. एरवी सुद्धा ब्राह्मण म्हणताना ह आधी म्हणायचं, ब्राह्मण नाही म्हणायचं. ब्राह्मण किंवा जुहुवती हे शब्द अगदी पर्टिक्युलरली चांगले म्हणायचे की पहिल्यांदा ह आला पाहिजे. तसा बरोबर तिने म्हटलं निगृह्णाम्युत्सृजामि च. बरोबर आहे. पुढची ओळ. अमृतैश्चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. अमृतैश्चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. बरोबर. आता पुढचे जे 2 श्लोक आहेत ते 4 ओळीचे जरा मोठे आहेत. त्याला आपण त्रिष्टुभ छंद म्हणतो. त्याच्यामध्ये 44 अक्षरं असतात. 11 ओळींचे एक ओळ म्हणजे 11 अक्षरांची एक ओळ अशा 4 ओळी आहेत. मी आधी सुट्ट सांगते मग सगळं आपण म्हणणार आहोत. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा. यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते. यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते. ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक. ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक. मश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान्. मश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान्. मगाशी म्हटल्याप्रमाणे मश्नंतीला काहीच अर्थ नाही. खरा शब्द आहे अश्नंती. पण अलीकडचा जो शब्द आहे सुरेंद्र लोकम आणि अश्नंती त्याचा संधी झाल्यामुळे मश्नंती आहे. पण आपण म्हणताना संधी न सोडवता जसं आहे तसं म्हणायचं. आता 2 ओळी मी सांगते. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा. यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा. यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते. ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान्. ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक मश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान्. छान. सुंदर. ते जोडून घ्यायचे. जिथे जिथे संधी आहे तिथे न थांबता जोडून घ्यायचे. त्यामुळे आधी श्वास घ्यायचा. भरून श्वास घेतला की 44 अक्षरंसुद्धा एका श्वासात नीट छान म्हणता येतात. पुढचा श्लोक पण असाच आहे. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति. एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना. एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना. गतागतं कामकामा लभन्ते. गतागतं कामकामा लभन्ते. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं. क्षीणे पुण्ये
मर्त्यलोकं विशन्ति ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. छान. आता पुढचा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. बऱ्याच लोकांना परिचित असा श्लोक आहे. कारण त्याच्यामध्ये LICचं जे बोधवाक्य आहे योगक्षेमौ वहाम्यहम ते ह्याच्यात आलेलं आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा आणि भगवंतांचं अभिवचन असलेला असा हा अतिशय सुंदर श्लोक आहे. 9व्या अध्यायातला 22वा श्लोक. अनन्याश्चिन्तयन्तो माय अनन्याश्चिन्तयन्तो माय ये जनाः पर्युपासते ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानाय तेषान्नित्याभियुक्तानाय योगक्षेमौ वहाम्यहम्. योगक्षेमं वहाम्यहम्. सुंदर. आता पूर्ण. अनन्याश्चिन्तयन्तो माय ये जनाः पर्युपासते अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानाय योगक्षेमौ वहाम्यहम्. तेषान्नित्याभियुक्तानां योगक्षेमं छान. वहाम्यहम्. बरोबर. मस्त म्हटलंस. पुढचा श्लोक. येऽप्यन्यदेवता भक्ता येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्. यजन्त्यविधिपूर्वकम्. येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्. तेऽपि मामेव कौन्तेयं यजन्त्यविधिपूर्वकम्. बरोबर. पुढचा श्लोक. अहं हि सर्वयज्ञानां अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्चवन्ति ते. तत्त्वेनातश्चवन्ति ते. अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्चवन्ति ते. न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्चवन्ति ते. सुंदर. छान म्हणतेस तू. एकदम ते सगळी 16 अक्षरं एका श्वासात जमते की नाही. छान वाटते की नाही. आणि याने उलट एनर्जी वाढते आपली. स्मरणशक्ती वाढते, कॉन्फिडन्स वाढतो, उच्चार वाढतात, श्वसन सुधारतं. त्यामुळे मस्त म्हणतेस तू. असंच म्हण. हां. थोडेच आता 24 श्लोक झालेत. अजून 10 श्लोक आपण म्हणणार आहोत. यान्ति देवव्रता देवान् यान्ति देवव्रता देवान् पितॄन्यान्ति पितृव्रताः पितॄन्यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्. यान्ति मध्याजिनोऽपि माम्. बरोबर. आता इथे पितॄन हा दीर्घ आहे. म्हणजे आपल्याला पितृ शब्द माहिती आहे, पण हा जो आहे पितॄन यांती त्याला 2 वाट्या आहेत खाली. त्यामुळे तो दीर्घ उच्चार करायचा आहे. तिने बरोबर छान केलेला आहे. आणि दुसरा पितृव्रतामध्ये एकच आहे, म्हणजे तो ह्रस्व आहे आणि हा दीर्घ आहे. एवढं लक्षात ठेवायचं. पुस्तकात जसं आहे तसंच म्हणायचं. आता पूर्ण ओळ सांगते. यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः
भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मध्याजिनोऽपि माम्. पुढचा श्लोक तर तुझ्या आवडीचाच आहे ना. पत्रं पुष्पं फलं तोयै पत्रं पुष्पं फलं तोयै यो मे भक्त्या प्रयच्छति यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृत तदहं भक्त्युपहृत मश्नामि प्रयतात्मनः. मश्नामि प्रयतात्मनः. पत्रं पुष्पं फलं तोयै यो मे भक्त्या प्रयच्छति पत्रं पुष्पं फलं तोयै यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः. तदहं भक्त्युपहृतः मश्नामि प्रयतात्मनः. सुंदर, छान म्हटलंयस. तू बरोबर म्हटलंस, पण मी इतरांसाठी सांगते. पत्रं पुष्पं फलं तोयै. फ आहे ना, आता फ हा आपल्या ओळखीचा आहे, काय नवीन शब्द नाही आहे, नवीन अक्षर नाही आहे. पण फचे सुद्धा दोन प्रकार आहेत बरं का. इंग्लिशमधला फ आहे तो जरा वेगळा आहे आणि मराठीतला फ आहे तो ओष्ठी आहे. फ आपण म्हणताना फ म्हणायचे. म्हणजे आपण मराठीत काय म्हणतो, मी बाजारातून फळं आणली. आणि इंग्लिशमध्ये म्हणताना आपण म्हणतो की मी मार्केटमधनं फ्रूट्स आणले. फ्रूटमधला किंवा फादरमधला फ वेगळा आणि संस्कृतमधला हा फ आहे तो ओठाला ओठ मिटून म्हणजे फ. पत्रं पुष्पं फलं तोयै एवढे मात्र लक्षात ठेवायचे. मराठी किंवा संस्कृत म्हणताना फ म्हणायचं आहे, इंग्लिश म्हणताना फ म्हटला तरी चालेल. पुढचा श्लोक घेऊया. यत्करोषि यदश्नासि यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. तत्कुरुष्व मदर्पणम्. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. पुढचा श्लोक. शुभाशुभफलैरेवं शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः मोक्ष्यसे कर्मबन्धनैः. संन्यासयोगयुक्तात्मा संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. विमुक्तो मामुपैष्यसि. शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः. शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः. संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. फ म्हणालीस ना, शुभाशुभफलैरेवं. बरोबर, छान म्हणालीस. पुढचा श्लोक. समोहं सर्वभूतेषु समोहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः. न मे द्वेषोऽस्ति न प्रियः. ये भजन्ति तु मां भक्त्या ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. मयि ते तेषु चाप्यहम्. बरोबर. समोहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः. समोहं सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः. द्वेष्योऽस्ति. द्वेषोऽस्ति. बरोबर. न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः. न मे द्वेषोऽस्ति न प्रियः. ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. सुंदर. कंटाळा नाही ना आला? पुढचा आता. अपि चेत् सुदुराचारो अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक्. भजते मामनन्यभाक्. साधुरेव समन्तव्यस्. साधुरेव समन्तव्यस्. सम्यग् व्यवसितो हि सः.
सम्यग् व्यवसितो हि सः अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यक् व्यवसितो हि सः साधुरेव समन्तव्यः सम्यग् व्यवसितो हि सः सुंदर. पुढचा श्लोक. क्षिप्रं भवति धर्मात्मा क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति शश्वच्छान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. न मे भक्तः प्रणश्यति. बरोबर. इथे आता संधी झालेला आहे शाश्वत आणि शांती. आता शांती शब्द आपल्या ओळखीचा आहे, पण इथे काय झालं, शाश्वत आणि शांतीचा संधी झाल्यामुळे छ झालाय आणि म्हणताना तसंच म्हणायचं. जरी आपल्याला शांती म्हणता येत असलं तर इथे काय आहे, शाश्वत शांतीन, छत्रीतला छ म्हणायचं. तू छान म्हटलंस. बरोबर. पूर्ण ओळ आता बघूया आपण. क्षिप्रं भवति धर्मात्मा शाश्वत शांतीं निगच्छति क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति. बरोबर. कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. पुढचा. मां हि पार्थव्यपाश्रित्य मां हि पार्थव्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्ते. नाही, एवढंच सांगायचं. स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास् स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास् तेऽपि यान्ति पराङ्गतिम् तेऽपि यान्ति पराङ्गतिम्. मां हि पार्थव्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः मां हि पार्थव्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति पराङ्गतिम् स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति पराङ्गतिम्. सुंदर. आता दोनच श्लोक राहिलेत. किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या किं पुनर्ब्राह्मणः पुण्या हो आधी म्हणायचं ब्राह्मणा. बरोबर. छान म्हटलेस तू. भक्ता राजर्षयस्तथा भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखल्लोक अनित्यमसुखल्लोक मिमं प्राप्य भजस्व माम्. मिमं प्राप्य भजस्व माम्. इथे आता अनित्यमसुखल खवर अनुस्वार आहे आणि त्याच्यानंतर लोकम आलेला आहे. तर आता हा नॉर्मली आपण अनुस्वाराचा असा उच्चार करत नाही, पण इथे कसा करायचा आहे, अनित्यमसुखल सुखल अनुस्वाराचा ल करायचा आहे आणि तो ल सुद्धा साधा नाही तर अनुनासिक ल. त्यामुळे असं आपण म्हटलं अनित्यमसुखल सुखल लोक असं म्हणायचे. छान म्हटलंस हां वैदेही तू. आता पूर्ण ओळ सांगते. किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखल्लोकमिमं प्राप्य भजस्व माम्. अनित्यमसुखल्लोकमिमं प्राप्य भजस्व माम्. सुंदर. आता अगदी शेवटचा श्लोक आहे. सगळ्याचं कन्क्लुजन आहे त्याच्यामध्ये. मन्मना भव मद्भक्तो मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैव मामे वैश्यसि युक्त्वैव मात्मानं मत्परायणः. मात्मानं मत्परायणः. पूर्ण ओळ सांगणारे. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैव मात्मानं मत्परायणः. मामे वैश्यसि युक्त्वैव मात्मानं मत्परायणः. सुंदर. असे 34 श्लोकाची आपण आज संथा बघितली. आता शेवटचा जो संकल्प किंवा ज्याला पुष्पिका म्हणतात ते म्हणूया. मी तुला सांगते आणि तसंच म्हण. ओम तत्सदिति
ॐ तत्सद इति श्रीमद्भगवद्गीतासु श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु उपनिषदसु ब्रह्मविद्यायां ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे. श्रीकृष्णार्जुनसंवादे. आता ह्या अध्यायाचं नाव काय आहे? राजविद्या राजगुह्य योगो नाम. राजविद्या राजगुह्यन योगो नाम योगो नाम नवमोऽध्यायः. नवमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. नमस्कार.